उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत फेटाळून लावले। शिवसेना ठाकरे गटानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत घटनात्मक संस्थांवर अविश्वास दाखवला आहे। तसंच या संस्थांबद्दल वापरलेले आक्षेपार्ह शब्द लोकशाहीसाठी घातक आहेत असं नार्वेकर म्हणाले। आपण दिलेला निकाल हा घटनाबाह्य कसा हे न सांगता केवळ गैरसमज पसरवण्याचं काम ठाकरे गटाकडून होत आहे असं त्यांनी सांगितलं। हा निकाल देताना कुठे चुकलं हे ठाकरे गटाच्या आजच्या पत्रकार परिषदेत कुणीही स्पष्ट केलं नाही, केवळ घटनात्मक संस्थांना लक्ष्य करण्यात आलं असंही नार्वेकर म्हणाले। माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतनं किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का, काय घटनाबाह्य झालेलं का, नियमबाह्य झालेलं का, हे कदाचित दाखवण्यात येईल। परंतु राजकीय भाषणं आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं, शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही। दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्दप्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता। पक्षातली अंतर्गत निवडणूक म्हणजे घटना दुरुस्ती नाही असं सांगत निवडणूक आयोगाला केलेली घटना दुरुस्ती कळवली असती तर हे चित्र दिसलं नसतं असा टोला त्यांनी लगावला। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरे गटाकडून पक्ष घटनेची सुधारित प्रत मागितली होती, मात्र या गटाकडून ती उपलब्ध करून देण्यात आली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पूर्णपणे पालन करण्यात आल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं।